गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांचा विषय एका वाक्यात संपवला। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उपोषण सुरू केलं आहे। या उपोषणाला 2 दिवस झाले आहेत। या पार्श्वभूमीवर राज्य शासन काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राज्यात आंदोलन सुरू झालंय। जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज 3रा दिवस आहे। राज्य शासन काय भूमिका घेते यासाठी आंदोलन समर्थकांना मोठी अपेक्षा आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपले मत प्रकट केलं आहे। मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे। याबाबत ते म्हणाले, जरांगे पाटील यांच्याशी यापूर्वीही अनेकदा आंदोलनाविषयी चर्चा झाली। राज्य शासनातर्फे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला। या विषयावर राज्य शासनाची भूमिका अगदी स्पष्ट आहे। बऱ्याच वेळा त्यांच्या उपोषणाबाबत समजूत काढण्यासाठी प्रयत्न झाले। मी याबाबत त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे। त्यामुळे आता त्याविषयी मी काहीही बोलणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच त्याबाबत भूमिका मांडतील, असे त्यांनी सांगितले। मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय आहे हे समजले पाहिजे। ते मराठा आरक्षण देणार की नाही याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे। याबाबत त्यांनीच निर्णय घेणं आवश्यक आहे, असे स्पष्ट केलं होतं। दरम्यान खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत राज्य शासनाशी संपर्क केला होता। राज्य सरकारमधील प्रमुख लोकांची बैठक मंगळवार दिनांक 28 रोजी मुंबईत होणार आहे। आमचे सरकार आल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं। ते आश्वासन त्यांनी पाळावे, असे आवाहन देखील खासदार काळे यांनी केलं। एकंदरीत जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत राज्य शासन आता सावध भूमिका घेत आहे। राज्यातील महायुती सरकारकडे मोठे बहुमत आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करीत आहे। त्यामुळे मराठा आरक्षणावर काय भूमिका घेतली जाते याची उत्सुकता आहे।